गेली 5 वर्ष मी दौलत कारखाना चालवत आहे। त्या अनुषंगानं माझा इथला वावर बराचसा आहे मागच्या 5 वर्षामध्ये। अधिक माझा याच भूमीत म्हणजे शेजारीलच तालुका आजरा इथं जन्म झालेला आहे। त्यामुळं इथल्या मागच्या 5 वर्षात जवळून अनुभवलेल्या आणि जन्मल्यापासून जे माहीत असलेल्या गोष्टी आहेत, तर बघता आपल्या ह्या भागाची आजरा गडिंग्लज चंद्रपूर भागाची म्हणावी तशी प्रगतीही झालेलीच नाही आहे। प्रगती नसून उलट अधोगतीच झालेली आहे। कारण 40 वर्षापूर्वी इथं शिनोळी MIDC होती, त्याच्यातले कित्येक उद्योग आज बंद पडलेले आहेत। दौलत कारखानासुद्धा तुम्हाला माहीत होता एक वेळी बंद पडलेला होता, तो आज आम्ही चालू केलेला आहे। गडिंग्लज कारखान्याची सुद्धा आज परिस्थिती त्याच ह्याच्यात बंद पडण्याच्या मार्गावर आहे। नवीन इंडस्ट्री आलेली नाही। इथं जवळच जिथं आपण उभा आहोत तिथून हाकेच्या अंतरावर पाटणे फाटाला हलकर्णी MIDC आहे, तिथंसुद्धा फक्त MIDCचा बोर्ड आहे, पण इंडस्ट्री ही कुठली आलेली नाही आहे। तसंच आजरा MIDCचं पण तेच प्रकरण आहे, आणखीन गडिंग्लज MIDCचं पण तेच प्रकरण आहे। तशाच गोष्टी आहेत। तर हे बघतेवेळी कुठंतरी मला वाटलं की मी जर का याच भूमीत जन्माला आलेलो आहे आणि माझी आई शेतकरी, वडील गिरणी कामगार, त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवलेल्या आहेत। मी स्वतः शेतात काम केलेलं आहे। तर ह्या गोष्टीला शेतकरी फक्त शेतीवर जगू शकत नाही, तर त्याला कुठली ना कुठली तरी जोड धंदा म्हणा किंवा जोड नोकरी म्हणा पाहिजे आहे, आणि ती आपल्या भागात सहज शक्य आहे, आणि ती अजिबातच इथं काही झालेलं नाही। आणि त्या अनुषंगानं मी आज निवडणुकीला उभा राहत आहे। पक्ष कुठला? विकास आघाडीकडून निवडणूक लढवणार आहात का किंवा अपक्ष लढवणार? काय कुणाबरोबर काय चर्चा झालेली आहे का? चर्चा सुरू आहेत का? कोणासोबत चर्चा सुरू आहेत? आजच्या घडीला आमची पूर्ण तयारी ही अपक्ष लढण्याची चालू आहे। कारण आम्ही सर्वात अगोदर आमचा गट मजबूत करत आहोत। अर्थातच आम्ही त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत। केवळ 1.5 महिन्यापूर्वी आम्ही आमची उमेदवारी घोषित केली होती माझ्या मित्रमंडळीच्या सोबत बसून, आणि त्याच्यानंतर आज पाहता आज आम्हाला जो तालुक्यातून पूर्ण तालुका म्हणा किंवा पूर्ण भागातून जो सपोर्ट मिळत आहे, तर तो पाहता आम्ही पूर्णतः आज अपक्ष ह्याच्यावरच तयारी चालू ठेवून त्याच अनुषंगानं लढणार आहोत। पण या दरम्यानच 2 पक्ष मला ऑलरेडी भेटून गेलेले आहेत। एक दोघांचे फोन पण झालेले आहेत। काही लोक माझ्या टचमध्ये आहेत, आम्ही काही लोकांच्या टचमध्ये आहोत, आणि त्याच्यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।